ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। अनंत बलदेव अरविंद प्रभू आपल्याला सांगत होते की चित्रकूटातलं सर्वात महत्वाचं स्थान हे आहे जिथे आपण इथे आलोय। आणि काल संध्याकाळची आपण कथा बघत होतो कशा प्रकारे भरत महाराज ज्यांना लक्षात येतं की कदाचित त्यांच्या वागणुकीत काहीतरी कोणी बघितलं असेल लहानपणी, म्हणून काही देवींनी भरपूर काही केलंय, म्हणून सर्वात आधी रामचंद्रांना नमस्कार करतात त्या दिशेने आणि रामचंद्रांची माफी मागतात। आणि मग त्यानंतर कौशल्या देवींना भेटलेत आणि पुढे जातात। मग ती कथा आपण नंतर करूया, पण आता या जागेची कथा करूया की भरत महाराज प्रयागच्या दिशेने येत आहेत आणि एक त्यांची जिथे कुटी आहे, तर अनंत बलदेव प्रभु कुठे गेले? वो वही है क्या लक्ष्मण पहाड़ी? इधर पीछे क्या है ना? तो अभी कैसे जाएंगे वहां? ऐसे जाएंगे? तर तिथे मागे आता इथे हे मंदिर आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही, पण मला इथून दिसतंय ते असं थोडंसं एक पर्वतासारखं आहे आणि तिथून लक्ष्मणजींनी बघितलं तर बेसिकली इथे जी कुटीर होती त्यांची, त्या कुटीरातून थोडं काही स्वयंपाक करत असतील तर थोडासा धूर दिसलं आणि मग भरत महाराजांनी काही अंतरावर आपल्या सैन्याला थांबवलं। सुमंथरा, वशिष्ठ, शत्रुघ्न आणि भरत हे 4 जण समोर आले। सैन्याला, त्यांच्या आईंना वगैरे त्यांनी तिथेच थांबवलं आणि भरत महाराज त्यातल्या त्यात या 4 जणांमधून भरत महाराज एकटे असे धावत धावत पुढे आले। त्यांना खूप आतुरता आहे आणि आता रामचंद्रांना इथे भेटून विनंती करणार आहेत की तुम्ही परत चला, मी या षडयंत्रामध्ये सामील नव्हतो म्हणून। तर आता याच्या पुढे आपण जी काही चर्चा करणार आहोत त्यामध्ये एका अर्थाने वादविवाद होणार आहे। रामचंद्र एक गोष्ट बोलतील, भरत महाराज एक गोष्ट बोलतील। रामचंद्र छानपणे एकदम तत्वानुसार बोलतायत आणि भरत महाराज हे प्रेमाने व्याकुळ होऊन बोलतायत। तर जरी आपल्या भौतिक दृष्टीने हा वादविवाद आहे, पण खरं तर हा खूप घनिष्ठ प्रेम संबंध आहे। मग कधी कधी प्रेमामध्ये असं होतं की आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या हितासाठी कधी कधी कटू वचन बोलायला लागतात किंवा समोरच्या व्यक्तीच्या हितासाठी कधी कधी खोटं पण बोलायला लागतं, पण त्यामागे भावना ही असते की समोरच्या व्यक्तीचं हित व्हावं, समोरच्या व्यक्तीचं योग्य व्हावं। कधी असं होतं ना, आई वडील पण म्हणतात ना, मुलांकडून जर अभ्यास करून घ्यायचा असेल तर म्हणतात की जर तू अभ्यास केलास तर हे मिळेल, आणि समजा म्हणतात की अभ्यास नाही केलास तर मग असं होईल। तर काही नुकसान करायची काही इच्छा नसते किंवा काही त्यांना त्रास द्यायची पण इच्छा नसते, पण अभ्यास कर, त्याच्याने तुझं हित आहे। तशाच प्रकारे इथे भरत आणि रामचंद्र यांचा जो संवाद आहे हा आपण बघू काय म्हणतात, आणि त्याच्यातून आपल्याला दिसेल भरत महाराजांचं विलक्षण प्रेम आहे आणि रामचंद्रांचं विलक्षण तत्व आहे। तर राम हे भरत महाराजांना आलिंगन करतात आणि पहिल्यांदा रामचंद्र भरताला बघतायत तेव्हा बघतात की भरताने पण जशा प्रकारे रामचंद्रांनी वनवासी कपडे घातले होते तशाच प्रकारे भरताने पण वनवासी कपडे घातले होते। आणि पहिल्यांदा रामचंद्र भेटतायत म्हणून रामचंद्र प्रश्न विचारतात, मला वनवास झालाय म्हणून मी वनवासी कपडे घातले आहेत,
तू का वनवासी कपडे घातलेत? मग तेव्हा भरत महाराज पहिल्यांदा आपलं मनोगत व्यक्त करतात की जर तुम्ही अशा वेशात आहात, जर स्वामी अशा वेशात आहेत, तर मी कशा प्रकारे राजाचे कपडे घालू शकतो? आणि हे वाक्य ऐकून पहिल्यांदा रामचंद्र लक्ष्मणाकडे बघतात. कारण लक्ष्मणाचा आरोप असतो की कदाचित आईचं काम अर्धवट राहिलं आणि मुलगा त्या आईचं अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी आलाय. तेव्हा लक्ष्मणाला पण एक लाज वाटते की काम पूर्ण करणं तर दूर राहिलं, पण रामचंद्रांसारखे यांनी पण वनवासाचे कपडे घातलेत. रामचंद्र भरताला आलिंगन करतात, शत्रुघ्नाला आलिंगन करतात आणि त्यांना विचारतात अयोध्येमध्ये सर्व काही कसं आहे. आता या क्षणापर्यंत रामचंद्रांना हे नाही माहितीये इथे की दशरथ महाराज या जगातून निघून गेलेत. त्यामुळे रामचंद्र जेव्हा तिथून निघाले त्याच्यानंतर काहीही त्यांना खबर नाही. तर म्हणून एका पूर्ण अध्यायामध्ये रामचंद्र केवळ प्रश्न विचारतात. कौशल्या आई कशी आहे, सुमित्रा कशी आहे, कैकेयी कशी आहे, दशरथ महाराज कसे आहेत, राज्य कसं आहे, सर्व काही योग्य चालू आहे का? तर त्या सर्गाला, त्या अध्यायाला कच्चित सर्ग म्हणतात. कच्चित म्हणजे कसं चाललंय. तर त्यामध्ये रामचंद्रांचे केवळ प्रश्नच प्रश्न आहेत अयोध्येबद्दल. भरत महाराज काही जास्ती उत्तरं देत नाहीत. मग शत्रुघ्नाला आलिंगन करतात आणि असं करत हा जो दिवस आहे हा मावळतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रामचंद्रांना पण लक्षात येतं यांनी वनवासाचे कपडे घातलेत आणि इतक्या लांब हा प्रवास करून आलाय. काल मी म्हणत होतो 12 किलोमीटर पर्यंत केवळ सैन्य दिसत होतं. एवढं सगळं सैन्य घेऊन आले होते. तर म्हणून रामचंद्र मग त्यांना विचारतात की मला सांगशील का काही? मग भरत महाराज तेव्हा सांगतात तुम्ही गेले अयोध्येतून आणि त्या दुःखामध्ये दशरथ महाराज या जगातून गेले. मग पहिल्यांदा रामचंद्रांना लक्षात येतं. मग त्या दिवशी रामचंद्र इथून रामघाट जिथे आपण काल संध्याकाळी गेलो होतो तर तिथे गंगा नदी आहे. त्या गंगा नदीमध्ये त्यांनी पण त्यांचे जे काही कर्म आहेत आपल्या वडिलांप्रती ते केले. म्हणून रामघाट ही खूप पवित्र जागा आहे. त्यानंतर कौशल्य देवी ही सीतादेवी आणि लक्ष्मणाला भेटते, त्यांची थोडी सांत्वना घालते आणि मग रामचंद्र भरताला विचारतात तू इथे आलास त्याचा मूळ उद्देश काय? आणि भरत महाराज म्हणतात की माझ्याकडून एक प्रस्ताव आहे, तो प्रस्ताव मला तुला सांगायचा आहे. मग म्हणतात माझ्या अनुपस्थितीमध्ये जे काही पाप झालेत त्या पापांसाठी मी जबाबदार आहे का? जर एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीमध्ये काही वाईट घडलं असेल तर त्यासाठी तो जबाबदार आहे का? म्हणतात मग त्यासाठी मी जबाबदार नाहीये. मग म्हणतात की वडिलांनी आईला काही जबाबदारी दिली कारण त्यांना माहिती आहे रामचंद्र हे स्मार्ट आहेत, एवढ्या सहजासहजी स्वीकार नाही करणार आहेत. तर म्हणतात वडिलांनी आईला काही प्रॉपर्टी दिली आणि ती प्रॉपर्टी आईने मला दिली आणि आता ती प्रॉपर्टी मी जाणीवपूर्वक तुला देतोय. तसं छानपणे हे एक एक गोष्ट सांगणार आहेत. मग जर ही माझी प्रॉपर्टी आहे या क्षणी तर मी जर ती प्रॉपर्टी तुला देतो तर याच्यामध्ये काय चुकलं माझं? म्हणून तुम्ही ही प्रॉपर्टी स्वीकार करा असं भरत महाराज रामचंद्रांना म्हणतात. मग म्हणतायत अयोध्या एक बांध बांधतो आपण, डॅमला बांध म्हणतात, नदीला बांध. तशा प्रकारे तुम्ही गेल्यानंतर तिथे इतके भावना उफळून येत आहेत की जर तुम्ही परत नाही आले तर तो नदीचा बांध फुटल्यावर ज्या प्रकारे एक पूर्ण पूर येतो तशा प्रकारे भावनांचा एक मोठा पूर येणार आहे आणि त्यामध्ये अयोध्यावासी वाहून जाणार आहेत. तर कृपया असं करू नका. म्हणतात मला माझ्या आईने राज्य दिलंय तर मला असं वाटतंय की एक चिमणी गरुडाशी स्पर्धा करते, एक गाढव एका घोड्याशी स्पर्धा करतोय. आणि म्हणतात आमची आता एकच इच्छा आहे. ऍक्च्युली आपण लक्ष्मण पहाडीवरून कथा करणार होतो पण तिथून लक्ष्मण जेव्हा बघतात तेव्हा कसं समजतं त्यांना की ही अयोध्येची आहे सेना, की दशरथ महाराजांचा एक हत्ती असतो ज्याच्यावर केवळ राजा बसतात. तो खूप विशाल डौलदार हत्ती असतो. तर त्या हत्तीला येताना बघतात तर दुरून हे दिसत नाही की त्याच्यावर कोणी बसलंय की नाही, पण एक लक्षात येतं की हा अयोध्येच्या राजाचा हत्ती आहे म्हणून ही अयोध्येवरूनच आली असे ना. मग जेव्हा जवळ येतो तो हत्ती तेव्हा बघतात की अरे तो हत्ती रिकामा आहे. तर मग भरत महाराज म्हणतात आम्ही इतक्या दूर आलोय
आमची केवळ एकच इच्छा आहे की आता हा हत्ती येताना एकटा आला, रिकामा आला, पण जाताना आता तुम्हाला बसवून घेऊन जायचंय. मग तेव्हा रामचंद्र म्हणतात, तुम्ही अशा प्रकारे बोलताय जणू काही या जगामध्ये जे काही होतं ते माणसाच्या इच्छेप्रमाणे होतं. तुला भरता हे माहिती नाही का की माणूस आपल्या इच्छेने काही करू शकत नाही. माणसावर नशीब असतो, माणसावर दैव असतं. तर दैवाची जी इच्छा आहे ती आपल्याला सर्वांना स्वीकारायला लागणार. तर म्हणून जे झालं ते योग्य झालं आणि आपण एक काम करूया, आपण दैवाला स्वीकार करूया. भरत महाराजांना हे माहिती होतं की रामचंद्र हे काही स्वीकारणार नाहीत पटकन. तर म्हणून भरत महाराज म्हणतात की नाही, दैव याच्यावर माझा भरोसा नाही. आपण जे निर्णय घेतो त्यासाठी आपण जबाबदार आहोत. मग मी माझ्या समोर हा अन्याय होऊ देणार नाही. तर हे दैव आणि आपली इच्छा याला म्हणतात पुरुषार्थ. आपण जे करतो त्याला पुरुषार्थ. तर अनेक वेळा भक्तांमध्ये पण हे एक संभ्रम असतात की आपल्या जीवनामध्ये कधी काही घटना घडते तर ती दैवामुळे घडते की आपण पूर्व जीवनात, या जीवनात किंवा त्याच्या आधीच्या जीवनामध्ये काही चुकीचे काही पाप केले असेल त्याची शिक्षा मिळते. तर हे कसं समजून घ्यायचं आपण? समजा मी इथून घसरून पडलो तर ते विधी लिखित होतं म्हणून घसरून पडलो की माझं लक्ष नव्हतं आणि पाणी आहे, पाणी दिसतंय मला, तरी पण मी तिथे सांभाळून का नाही गेलो म्हणून घसरून पडलो. याला कसं समजू शकतो? कोणी सांगू शकतं की? किंवा तुम्ही तुमचा काही दृष्टिकोन सांगू शकता? तर हा एक भक्ताचा दृष्टिकोन सांगतायत कृष्ण मुरली प्रभू. खूप छान उत्तर दिलं त्यांनी. माहिती नाही त्याचं कारण काय आहे, पण केवळ घसरून पडलो. खरं तर भरपूर काही व्हायचं होतं, पण भगवंतांनी मला एक छोटीशी मोजकी एक त्याची इजा दिली. तर हे भक्ताचा दृष्टिकोन आहे. अजून याच्यावर कोणाला काही सांगायचं आहे किंवा विचारायचं? तुमच्या जीवनात असं कधी आलाय प्रश्न की माझ्या जीवनात हे जे घडतंय हे माझ्यामुळे घडतंय की विधी लिखित आहे? मग विधी लिखित असेल तर चुपचाप बसायचं, कारण विधी लिखित आहे. एका वाक्यामध्ये 4 शब्द लिहिले, आता फक्त पहिला शब्द वाचलाय, दुसरा, तिसरा, चौथा शब्द वाचतील, मग पूर्ण वाक्य समाप्त होईल. मग ठीक आहे, वाक्य दुसरं. किंवा पुस्तकामध्ये अध्याय असतात, पहिला अध्याय जेव्हापर्यंत संपत नाही तेव्हापर्यंत दुसरा अध्याय सुरू होत नाही. मग आता आपण पहिल्या अध्यायाच्या मध्यभागी आहोत आपल्या जीवनात. मग हा जेव्हा अध्याय जेव्हा केव्हा संपेल तेव्हा संपेल, मग जेव्हा केव्हा दुसरा अध्याय सुरू होईल तेव्हा दुसरा अध्याय सुरू होईल, आणि असं करत माझ्या जीवनाचं पुस्तक चालेल. मग त्यामध्ये आता मी काय करायचंय? मी फक्त बघणार आहे की कोण हे पुस्तक वाचतंय. आणि दुसरी एक दृष्टिकोन आहे की नाही, आपल्याला सतर्क राहायला पाहिजे. काल जे माझ्या जीवनात घडलं त्याच्यावर मला विचार करायला पाहिजे आणि माझ्या जीवनाला वळण द्यायला पाहिजे. मग जीवनाला वळण देणं म्हणजे मुक बसून, शांत बसून पुस्तक वाचण्याची क्रिया नाही आहे ती. जीवनाला वळण देणे म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी विचार करायला लागेल, हे असं घडलं याला मी काय प्रतिसाद देऊ, हे असं घडलं याला मी काय बघू, हे असं घडलं तर पुढे काय घडू शकतं. तर अशा प्रकारे तुमच्या भ्रमित चेहऱ्याला बघून मलाही लक्षात आलं की मलाच काहीतरी सांगायला लागेल. कधी कधी आपल्या दुर्लक्षामुळे पण, दुर्लक्ष झाल्यामुळे पण घडतं, आणि कधी कधी एखादी गोष्ट खूप काळजी घेऊन पण ती घडली जाते. तर त्याला आपण म्हणू शकतो दैवाने आपल्या नशिबात होतं ते घडलं. ओके, थँक्यू. पूर्वसंचित. काही फळं आहेत ते काही काळाने फलित होतात, काही फळं ते लवकर फलित होतात. एटीएम मशीन मध्ये गेलं आणि कार्ड टाकलं तर पटकन पैसे मिळतात, आणि चेक डिपॉझिट केला तर 4-5 दिवसांनी तो चेक एन कॅश होतो. तुम्ही दीपाली माताजींनी एकदम असं अचूक उत्तर दिलेलं आहे. तसं म्हणतात, समजा आपल्याला विचारलं की काय रे तुझ्या जीवनात जे घडतंय त्यासाठी कोण जबाबदार आहे, आपण कधीही दैव नाही म्हणायला पाहिजे. आपण नेहमी म्हणायला पाहिजे माझ्या जीवनात जे काही घडणार आहे ते माझ्यामुळेच घडलेलं आहे, घडेल
आणि इतिहासात जे काही घडलेलं आहे ते माझ्यामुळेच घडलेलं आहे. मग आता तुझ्या जीवनात हा जो प्रॉब्लेम आहे हा कशामुळे आहे? मी चुका केल्या आहेत, मी अयोग्य बोललो, मी अयोग्य वागलो, म्हणून माझ्या जीवनात अशी दुःख आहेत. आणि उद्या काय करणार आहेस तू? तर उद्या मी काय करणार आहे माहिती आहे? उद्या मी नीट वागणार आहे आणि मी ज्या काही चुका केल्या आहेत त्याला सुधारणार आहे. मग ती जबाबदारी घेणार मी, बरोबर? आणि जी काही जबाबदारी घ्यायची आहे ती स्वीकारून, उद्यासाठी जे काही प्लॅनिंग करायचंय ते करून, माझ्याकडून जितकं काही शक्य आहे ते करून, मी पूर्ण प्रयत्नांनी, जणू काही हे पूर्ण जग केवळ माझ्या इच्छेवर चाललंय, माझ्या प्रयत्नांमुळे चाललंय, अशा भावनेने माझ्या जे काही कर्म आहेत, माझे जे काही जबाबदारी आहेत ते केल्यानंतर जे काही घडतं ते दैव आहे. म्हणून मी जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा दैवाला स्थान नाही. जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा जर आपण दैवाला स्थान दिलं तर आपण आळशी बनतो किंवा आपण बेजबाबदार बनतो. म्हणून दैववाद आणि कर्मवाद हे दोन शब्द आहेत, हे दोन दृष्टिकोन आहेत जीवनाचे. तर जे दैव 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 करतात ते नेहमी, त्यांना कधीही काही म्हटलं ते म्हणतात हे विधी लिखित आहे, माझ्याकडून काय करणार, मी ते कठपुतली आहे, माझ्याकडून कसं काय होणार. आणि जे कर्मवाद 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 करतात ते कधी कधी नियंत्रक बनतात. ते केवळ स्वतःवर नियंत्रण करत नाहीत, पण पूर्ण जगावर, लोकांवर, परिस्थितींवर, सगळ्यांवर नियंत्रण करायचा प्रयत्न करतात. फक्त स्वतःवर नियंत्रण नाही करत. म्हणून केवळ कर्मवाद पण चुकीचा आहे, केवळ दैववाद पण चुकीचा आहे. जेव्हापर्यंत मी जबाबदार नाही बनत तेव्हापर्यंत नेहमी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलंय, तुझ्यामुळे हे झालं, तू माफी माग, तुझ्यामुळे हे होऊ शकतं, आत्तापासून तू सुधार स्वतःला. आणि जेव्हा एक व्यक्ती पूर्णपणे स्वतःकडून जेवढं शक्य तेवढं करतो आणि त्यानंतर जे होतं त्याला आपण परमेश्वराची इच्छा किंवा दैव म्हणून स्वीकारलं पाहिजे. तर इस्कॉनचे एक संन्यासी होते, परमपूज्य तमाल कृष्ण गोस्वामी महाराज. तर परमपूज्य तमाल कृष्ण गोस्वामी महाराज हे प्रभुपाद यांचे खूप विश्वासू आणि त्यांच्याशी प्रशिक्षण प्राप्त केलेले व्यक्ती होते. तर तमाल कृष्ण महाराजांचे जे कोणी गुरुबंधू आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की प्रभुपाद या जगातून गेल्यानंतर प्रभुपाद या परिस्थितीमध्ये कसं वागतील, प्रभुपाद या परिस्थितीला कसं बघतील हे जर जाणायचं असेल, प्रभुपाद नाही आहेत, प्रभुपाद गेले 1977 मध्ये, तर कसं समजायचं हे? तर म्हणतात तमाल कृष्ण महाराजांना विचारा. तर त्यांच्या गुरुबंधूंचं म्हणणं आहे तमाल कृष्ण महाराज 99% प्रभुपाद होते आणि प्रभुपादांप्रती इतके समर्पित होते आणि प्रभुपादांनी इतका त्यांना संग दिला होता आणि स्वतः प्रशिक्षण दिलं होतं कशी परिस्थिती हाताळायची वगैरे. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये कधीही कोणी अडकला तर म्हणजे तमाल कृष्ण महाराजांना विचारा. तर हे जे तमाल कृष्ण महाराज आहेत हे नेहमी गाडीमध्ये जेव्हा प्रवास करायचे तेव्हा ड्रायव्हरच्या पाठीमागे बसायचे. 2003 की 2004 मध्ये मायापूरहून कलकत्त्याला जात होते. मग त्या दिवशी एकदाच फक्त, पूर्ण आयुष्यात कधी नाही केलं, पण समोर त्यांचे जे सेक्रेटरी होते ते समोर बसले ड्रायव्हरच्या शेजारी आणि महाराज नेहमीसारखे मागे बसले. का कुणास ठाऊक त्या दिवशी महाराजांनी म्हटलं तू मागे, मला समोर बसायचंय. आणि त्या दिवशी सकाळी जेव्हा मायापूर मंदिरातून निघाले तेव्हा एका भक्ताला म्हणाले आज मला गरुडजी घेऊन जाणार आहेत. कधी तमाल कृष्ण महाराज असं म्हणत नाहीत, कधी मागे बसत नाहीत, समोर बसले. आणि कुलिया नावाची एक जागा आहे मायापूर ते कलकत्त्याच्या मध्ये, तिथे त्यांचा एक भीषण ऍक्सिडेंट झाला. तर समोर एक ट्रक आला आणि यांची कार होती, त्यांचा ऍक्सिडेंट झाला. ड्रायव्हर वाचला, मागे बसलेला सेक्रेटरी वाचला, केवळ एक व्यक्ती या जगातून गेले, तमाल कृष्ण महाराज. तर तेव्हा बाकी जे त्यांचे संन्यासी गुरुबंधू आहेत ते म्हणाले की हे विधी लिखित होतं. तर पूर्वी पण जेव्हा प्रभुपादांच्या जीवनामध्ये कधी काही कठीण परिस्थिती निर्माण व्हायची, जुहूमध्ये जेव्हा गिरिराज महाराजांकडून सांभाळलं जात नव्हतं, जुहू मंदिराच्या प्रॉपर्टीसाठी जेव्हा चीटिंग चालू होतं तेव्हा प्रभुपाद म्हणाले गिरिराज महाराजांना हे जमणार नाही. गिरिराज महाराज एक साधे भोळे, तेव्हा ब्रह्मचारी होते, प्रभू आहेत, तमाल कृष्ण महाराजांना बोलवा. तर जिथे कुठे प्रभुपादांच्या उपस्थितीत पण जेव्हा समस्या व्हायच्या तेव्हा तमाल कृष्ण महाराजांना विचारा. म्हणून त्यांच्या गुरुबंधूंचं असं म्हणणं आहे की त्या दिवशी पण प्रभुपाद जिथे कुठे आहेत, जिथे कुठे प्रचार करतायत तिथे त्यांना एक समस्या आली असणार आणि त्यांनी बोलवलं की तमाल कृष्ण महाराजांना बोलवा. आणि तमाल कृष्ण महाराज पूर्ण आयुष्यभर जिथे कुठे काही सेवा करत होते, प्रभुपादांनी म्हटलं इथे या, सगळं असं सोडून द्यायचे आणि पटकन प्रभुपादांच्या मदतीला पळायचे. तर याला म्हणतात विधी लिखित. पण याचा अर्थ असा नाही की आपण बेजबाबदारपणे वागायचा. तर इथे
भरत महाराज वारंवार सांगतील की हे तुझं हे दैवलिखित आहे, तू चल माझ्यासोबत. आणि वारंवार हे म्हणतात की पुरुषार्थ करतो, तू तुझ्या जबाबदाऱ्या कर, मी पण माझ्या जबाबदाऱ्या करतो. आणि रामचंद्र वारंवार म्हणतील की नाही, हे दैवलिखित आहे. हे समजण्यासाठी एक गोष्ट सांगतो, जस्ट फार महत्वाची ही गोष्ट आहे की एकदा काही तरुण तरुणी पिकनिकला जातात. आणि पिकनिकला जेव्हा जातात तेव्हा नदीच्या पलीकडे जायचं असतं त्यांना. तर सकाळी होडीवाल्याकडे जातात आणि होडीवाल्याला म्हणतात की मला तिकडे घेऊन जाशील का? तो म्हणतो हो, बसा. आणि होडी सुरू व्हायच्या आधी, होडीमध्ये बसण्याआधी हा जो होडी चालवणारा वाहक आहे हा खूप तीव्रतेने प्रार्थना करत असतो. मग तेव्हा हे मुलं मुली हसत असतात, तरुण तरुणी म्हणतात बघा हा किती परमेश्वरावर वगैरे विश्वास ठेवतो, परमेश्वरावर विश्वास ठेवायची गरज नाही. तर तो होडीवाला हे सगळं ऐकतोय आणि त्याची हसवणूक करतायत, पण हा आपलं काम करतोय, प्रार्थना करतो आणि नंतर होडीत बसतो. आणि जेव्हा नदी पार करतो तेव्हा का कोणास ठाऊक पण अचानक तिथे एक वादळ येतं आणि त्या वादळामध्ये ती होडी पूर्ण हलते, पाणी लाटावर येत आहेत आणि अशी परिस्थिती होते की कदाचित ती होडी बुडेल. मग तेव्हा आता काय करणार? तर तेव्हा ते तरुण तरुणी सगळे खाली बसतात आणि परमेश्वराला प्रार्थना करतात. आणि जेव्हा हे तरुण तरुणी जे आता होडी सुरू होईपर्यंत नास्तिक होते आणि हसत होते, ते जेव्हा खाली बसून परमेश्वराला प्रार्थना करतायत तेव्हा त्या होडीवाल्याला बघतात. तो काय करत असतो? तर तो त्या होडीला खूप उत्साहाने आणि खूप श्रम घेऊन कंट्रोल करत असतो. त्याचा जो काही कापड आहे त्याला नीट बांधत असतो किंवा त्याला दिशा देत असतो. तर मग जेव्हा ही होडी सुखरूप दुसरीकडे पोचते तेव्हा ते मुलं विचारतात, तुम्ही कोण आहे आम्हाला कळलं नाही. कारण जेव्हा वादळ नव्हतं तेव्हा तुम्ही प्रार्थना करत होते आणि जेव्हा वादळ आलं तेव्हा आम्ही प्रार्थना करत होतो, तेव्हा तुम्ही श्रम करत होते. तर खरं तर काय करायला पाहिजे की जेव्हा वादळ नाही आहे, सगळं काही छान चालू आहे, तेव्हा श्रम करायला पाहिजेत. आणि जेव्हा जीवनामध्ये वादळ येतं तेव्हा प्रार्थना करायला पाहिजेत. तर तेव्हा त्या होडीवाल्याने छान उत्तर दिलं. ते म्हणाले, जेव्हा काही कर्म करायचे आहेत त्यापूर्वी मी माझ्या प्रार्थना करतो की हे परमेश्वरा मला शक्ती दे, मला बुद्धी दे, मला दृष्टी दे, जेणेकरून मी माझे कर्तव्य छान करू शकतो. पण जेव्हा वादळ येतं तेव्हा तो भार मी परमेश्वरावर नाही टाकत. भार येणार आहे, आज उद्या परवा कधी ना कधी येणार आहे, तर त्याची पूर्वतयारी म्हणून मी परमेश्वराला दृष्टी मागितली आणि कृपा मागितली. पण जेव्हा वादळ येतं तेव्हा तो भार मी स्वतःवर स्वीकारतो आणि त्या भाराशी, त्या वादळाशी मी स्वतः लढतो. तर ही जी छोटीशी गोष्ट आहे, पण या छोटीशा गोष्टीमध्ये आपल्याला शिकण्यासारखं जीवनाचं खूप मूळ सिद्धांत आहे की परमेश्वराची शरण तेव्हा नाही घ्यायची आहे जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येतात. परमेश्वराची शरण त्या सर्व क्षणी घ्यायची आहे जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट नाही आहेत. आणि परमेश्वराला शक्ती मागायची आहे आणि परमेश्वराला सांगायचं, यदा कदाचित जेव्हा केव्हा संकट येतील तेव्हा त्या संकटांशी झुंजण्यासाठी मला शक्ती दे, मला दृष्टी दे, मला उत्साह दे. मग याच्यामध्ये काय होतंय की आपण परमेश्वराला आपला सेवक नाही बनवत आहे की माझ्या जीवनामध्ये संकट आले आहेत, तू आता लढ. अर्जुन श्रीकृष्णांना नाही सांगत आहेत की माझ्या जीवनामध्ये हे सर्व जे आहेत हे माझे शत्रू आहेत, तू याच्याशी लढ. नाही, त्यांनी अर्जुनाने श्रीकृष्णांना मार्गदर्शन मागितलं आणि श्रीकृष्णांनी युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी मार्गदर्शन दिलं आणि त्या मार्गदर्शनाच्या आधारावर अर्जुनच लढले. तर याला म्हणतात वेदांत. कर्मवाद यामध्ये दैवाला काही स्थान नाहीये. तुम्ही जर चांगले कर्म केले तर तुम्हाला पुण्य फळ मिळणार, जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट फळ मिळणार. सगळं काही तुमच्यावर आहे. मग परमेश्वराला स्थान काय आहे? मग कर्मवादानुसार परमेश्वराचं स्थान काय आहे? परमेश्वर एका मशीन सारखे आहेत. तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगले त्याचे फळ मिळणारच. तुम्ही वाईट कर्म करा, तुम्हाला वाईट फळ मिळणारच. मग परमेश्वराची शक्ती आहे की नाही? परमेश्वर शक्ती. जसं दुकानदार आहे, आपण 10 रुपये दिले तर इतकी साखर देतो, आपण 20 रुपये दिले तर इतकी साखर देतो, त्याच्या दुप्पट. तर तो काय करतोय? तो फक्त एक मशीन सारखा आहे. 10 रुपये आले 1 मूठ साखर, 20 रुपये आले 2 मूठ साखर. मग आता तुम्ही सांगा 30 रुपये दिले तर किती? 3 मूठ साखर. 70 रुपये दिले तर याला परमेश्वर बनायला लागतं. हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी 10 रुपयाची 1 मूठ, 70 रुपयाची 7 मूठ,
₹90ची 9 मूठ हे देण्यासाठी काय परमेश्वर, हे परमेश्वराचं स्थान आहे. काही लोकांनुसार जे कर्म 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 म्हणतात त्यांनी परमेश्वराला हे स्थान दिलंय. पुण्य जितके करू तेवढे आपल्याला चांगले फळ मिळेल. आपण दुप्पट पुण्य कर्म करू आपल्याला दुप्पट फळ मिळेल. हे परमेश्वराचं स्थान आहे. नाही, परमेश्वर किती हुशार आहेत. परमेश्वराने ही सृष्टी फक्त त्यांच्या इच्छेमुळे चालते. म्हणून कर्मवादामध्ये परमेश्वराला एका मशीन सारखं स्थान आहे. आणि दैववादामध्ये जे लोक म्हणतात आम्ही परमेश्वराचे भक्त आहोत, आम्ही परमेश्वरावर अवलंबून आहेत, या तत्वानुसार परमेश्वराला आपलं सेवक बनवलंय. कधीही काही झालं, परमेश्वरा तुझ्यामुळे माझ्या जीवनात हे होते. कधी काही चांगलं झालं, परमेश्वरा अजून चांगलं व्हायला पाहिजे होतं, तू कमी केलंस चांगलं. आणि वाईट झालंस, तू माझ्यासोबत असं का केलंस, मी एवढं चॅन्टिंग केलं, मी एवढ्या माळा केल्या, मी यात्रेमध्ये पण कीर्तन करत होतो, तरी पण माझ्या जीवनात असं काय झालं. म्हणजे परमेश्वराला आपण एक राक्षस बनवलं. हृदय नाहीये परमेश्वराला. परमेश्वराला डोळे नाहीयेत. मी जितकी काही कथा ऐकली, मी जितके काही चॅन्टिंग केलं, मी जितकं काही सेवा केली, परमेश्वर आंधळा आहे, परमेश्वर बहिरा आहे, परमेश्वर मुका आहे, परमेश्वराला काही कळत नाही. कारण मोजमाप नाही केला, गणितामध्ये कमी पडतो परमेश्वर. मी किती सेवा केली आजपर्यंत, मी किती नामजप केलाय आजपर्यंत, पण माझ्या जीवनामध्ये हे कसं काय वाईट होत आहे. जेव्हा आपण असा आरोप परमेश्वरावर लावतो, आपण परमेश्वरावर किती मोठा दाग लावतोय. एक तर तुला डोकं नाही म्हणून तू गणितात नेहमी फेल होत असणार, कारण मी इतकी सेवा केली आहे आणि मला तू दुःखच दिलेस. म्हणून कर्मवादामध्ये आपण परमेश्वराला ओळखू शकत नाही. तसं दैववादामध्ये पण एकतर आपण त्याला आपल्या सेवेत लावतो किंवा त्याला आंधळा मुका बहिरा बनवतो. आणि वेदांत फिलॉसॉफी काय, वेदांत तत्व काय, जेव्हा आपली काही सेवा काही कर्म करायची वेळ असते तेव्हा आपण कर्मवादी बनतो. पण आपल्याकडून जे काही शक्य आहे ते केल्यानंतर मात्र आपण परमेश्वरावर अवलंबून आहे. तर याला म्हणतात कर्मवाद आणि दैववाद याची समन्वय. तर आपण जे भक्त लोक आहोत, जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा नीट छान प्लॅनिंग करायला पाहिजे. या यात्रेचे जे आयोजक आहेत त्यांनी जेव्हा आपण प्रवास केला यात्रेसाठी इथे, तेव्हा प्रसादाची अरेंजमेंट केली होती ट्रेनमध्ये. मग तेव्हा त्यांनी असं नाही म्हटलं परमेश्वराची यात्रा आहे, परमेश्वराचे भक्त आहेत, काही ना काही कुठे ना कुठे कधी ना कधी होणारच आहे. नाही, छान नियोजन केलं. पण छान नियोजन करून पण जिथे तो प्रसाद येणार होता सकाळी, ट्रेन थांबली पण 10-15 मिनिटं ते आलेच नव्हते. आम्ही वाट बघत होतो बाहेर आतुरतेने, कधी येतील कधी येतील. तर समजा ते आलेच नसते, ट्रॅफिक जॅममध्ये फसले, गाडी बंद पडली, टायर पंक्चर झाला वगैरे सगळं झालं असतं आणि ट्रेन सुटली असती. ट्रेन काही थांबणार नाही, प्रसाद नाही आला. मग तेव्हा आपण म्हणू शकतो प्रभूजी कदाचित परमेश्वराची इच्छा होती की आपल्याला प्रसाद नाही मिळणार, कदाचित परमेश्वराची इच्छा आहे की आपण फळं खाऊ. पण ते कधी म्हणू शकतो, आपल्या यात्रेचे आयोजक ते कधी म्हणू शकतात, जेव्हा त्यांनी पूर्ण नियोजन केलंय, आमची ट्रेन इतक्या वाजता पोहोचते, तुम्ही 10 मिनिटं आधीच पोचा आणि आम्हाला थोडा भात पण लागणार, हे पण लागणार. जे काही नियोजन आहे ते नियोजन केल्यानंतर जे काही होतं ते परमेश्वरावर अवलंबून आहे. पण जेव्हा आपल्या नियोजनामध्ये आपण लक्ष देत नाही, बेजबाबदारपणे वागतो आणि त्यानंतर ज्या घटना होतात त्याचा भार आपण परमेश्वरावर टाकू शकत नाही. तर आपल्या भक्तांना हे समजण्याचं खूप महत्वाचं आहे. असं नाही की आपण परमेश्वरावर विश्वास नाही ठेवत आणि असं नाही की आपण स्वतःवर पण विश्वास नाही ठेवत. आपल्याकडून जे शक्य आहे ते आपण करूया आणि परमेश्वराकडून जे शक्य आहे ते परमेश्वर करतील. मग रामचंद्र म्हणतात की या जगामध्ये एकच गोष्ट शाश्वत आहे, ती आहे अशाश्वतता. म्हणून हे जग नेहमी बदलत राहणार. भरत म्हणतात ते सगळं ठीक आहे, सगळं काही अशाश्वत आहे ना. मग मला एक माहिती आहे की आपले वडील आहेत ना, हे पूर्ण आयुष्यभर खूप हुशार होते, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. शेवटचा जेव्हा क्षण आला तेव्हा आपले वडील अशाश्वत आहे ना, सगळं काही बदलत असतं ना. तर आपले वडील जे नेहमी हुशार होते ते पण बदलले आणि चुकीने खूप चुकीचा निर्णय देऊन गेले. आणि म्हणून जर आई वडिलांनी काही चुकीचं बोललं असेल, कधी कधी म्हातारपणी लक्षात येत नाही आपण काय बोलतोय. जसं बालपणी लक्षात येत नाही आपण काय बोलतोय आणि आपण म्हणतो ना बालपणी लहान मुलगा काय बोलत म्हणून, अरे ठीक आहे तो लहान मुलगा आहे, सोडून दे, लक्ष देऊ नको. तसं कधी कधी वय खूप जास्ती झाल्यावर थोडं बालपण येतं, आपण काय बोलतोय ते कळत नाही आपल्याला. तर तसं भरत महाराज म्हणतायत आपले वडील पण खूप म्हातारे होते, त्यांच्याकडून कधी काही चुका झाल्या असेल, पण मुलाचं कर्तव्य नाही का, मुलाने त्याला सुधारणा केली पाहिजे नाही का. मग रामचंद्र म्हणतात एक मिनिट, तुला असं वाटतंय की हे केवळ शेवटच्या क्षणी झालं. तुला माहितीये का, अश्वपती महाराजांना दशरथ महाराजांनी आपल्या वडिलांनी शपथ दिली होती लग्नाच्या वेळेस
आता तुम्ही म्हणाल काल किती लोकांना माहिती होतं ही गोष्ट? काल लेक्चरमध्ये कोण कोण? 3 जणांना. दशरथ महाराज, अश्वपती आणि वशिष्ठ ऋषी. पण अश्वपती महाराजांनी ती तोडली आणि कैकेयीला सांगितलं. रामचंद्रांना कसं माहिती? मग तिथे रामचंद्र दाखवतायत मला सर्व काही माहिती आहे. त्यांना कोणी सांगितलं नाहीये, पण रामचंद्र हृदय आहे म्हणून रामचंद्रांना माहिती आहे. तर रामचंद्र म्हणतात तुझ्या आईच्या लग्नाच्या वेळेस आपल्या सर्वांच्या जन्माच्या पूर्वी हे ठरलं होतं की तू राजा बनशील. ती शपथ दशरथ महाराजांनी दिली होती. म्हणून ही काही शेवटची गोष्ट नाहीये. रामचंद्र म्हणतात बरोबर आहे तुझं म्हणणं. म्हणतात की वडिलांकडून जर काही झालं असेल चुकीचं तर एक काम कर. तू म्हणत होतास ना की वडिलांकडून शेवटच्या क्षणी चूक झाली म्हणून. तर जर चूक झाली असेल ना तर आपण वडिलांच्या चुकीचे फळ मिळण्यापासून पण आपणच वाचवायला पाहिजे. आपण फक्त त्या चुकीला दुरुस्त नाही करायला पाहिजे. त्या चुकीमुळे जे चुकीचे परिणाम होणार आहेत त्याच्यापासून पण आपलीच जबाबदारी आहे वाचवायला. म्हणून एक काम कर, तू मनुष्यांचा राजा बन. आणि तू मला राजा बनतोयस ना, मी वनाचा राजा बनतो. मी प्राण्यांचा राजा बनीन आणि तू मनुष्यांचा राजा बन. झालं? तुझं पण खरं, माझं पण खरं. तर तेव्हा म्हणतात रामचंद्र तुझ्यासाठी पांढरा छत्र असेल. छत्रपतींच्यावर छत्र असतो. तुझ्यासाठी पांढरा छत्र, माझ्यासाठी हिरवा छत्र आहे. मी या झाडांखाली बसीन आणि हे पण एक हिरवं छत्र आहे, राजाचं छत्र आहे. मग तेव्हा म्हणतात की आत्मविचार हा कधी पण अज्ञानाने नष्ट होतो. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण थोडा आत्मविचार करायला पाहिजे. तर आत्मविचार अज्ञानाने नष्ट होतो. संतोष किंवा समाधान हा लोभाने नष्ट होतो. शांती ही इच्छेने, अनैतिक इच्छेने नष्ट होते. आणि सत्संग हा चुकीच्या मार्गदर्शनाचा जो प्रभाव आहे तो कधी कधी सत्संगाला पण नष्ट करू शकतो. तर म्हणून आपल्याला प्रभुपादांच्या कृपेने भरपूर सत्संग मिळालाय. पण आपण त्या सत्संगामध्ये राहून आपलं जीवन नीट अरेंज केलं पाहिजे. नाहीतर आपण चुकीच्या गोष्टी जर ऐकल्या तर सत्संगातून पण सत्संगाच्या परिणामाला पण आपण नष्ट करू शकतो. मग म्हणतात की हे भरता या 4 गोष्टींवर विचार कर आणि योग्य ते निर्णय घे आणि पुढे जा. भरत महाराज म्हणतात हे जे तू म्हणतोयस ना की मी जंगलात राहणार आहे आणि हिरवं छत्र माझं आहे आणि मी प्राण्यांचा राजा आहे, तू तर एक साधू सारखा बोलतोयस. पण तू साधू नाही आहेस, तू क्षत्रिय आहेस, तू राजा आहेस. आणि कारण तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियांचा धर्म काय आहे? प्रजेच्या भीतीला नष्ट करणं. तर म्हणतात जर तू इथे राहिलास तर या पूर्ण राज्यामध्ये जितके काही साधू आहेत आणि धार्मिक लोक आहेत त्यांना आजपर्यंत दशरथ महाराजांचा सुरक्षितता होती. पण तू जर जंगलात राहिलास तर अनेक अनेक नागरिकांना, अनेक अनेक साधूंना, धार्मिक लोकांना आता ती सुरक्षितता राहणार नाही. म्हणून तू जे हा असं संन्यास मोडमध्ये आहेस, वैराग्याच्या मोडमध्ये आहेस, त्याच्याने लोकांना त्रास होणार आहे. तर कमीत कमी लोकांसाठी तरी तू पुन्हा एकदा राजा बन. तेव्हा भरत महाराज म्हणतात एक काम करूया, जर तुला इतका हट्ट असेल जंगलात राहायचा तर म्हणतात मी पण जंगलात राहतो. रामचंद्र म्हणतात एक मिनिट, मी अजूनही क्षत्रिय आहे. मी पूर्वी पण क्षत्रिय होतो आणि उद्या पण क्षत्रिय राहणार आहे. म्हणून तू असं समजू नको की मला काही महलात राहूनच मी क्षत्रिय राहीन. मी जंगलात राहतोय आणि मी जंगलात राहून पण क्षत्रियाचा माझा धनुष्यबाण सोडला नाहीये. मी हातामध्ये मंत्रजाप करायची माळ किंवा कमंडलू नाही घेतलाय. मी जंगलात फक्त वनवासाचे कपडे घातलेत आणि राहणीमान माझा वनवासाचं आहे, पण हातामध्ये धनुष्यबाण मी सोडलं नाहीये. इथे पण जर मला कोणी साधू दिसले ज्यांना कोणी त्रास देत आहे तर मी त्या साधूंची रक्षा करीन. तर अशा प्रकारे आपण इथे बघू शकतो की कशा प्रकारे रामचंद्र पण उच्च तत्वानुसार एक 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 सांगतायत आणि भरत महाराज पण प्रेमाने नवीन काहीतरी प्रयत्न करतात, पण काही होत नाही. मग तेव्हा तिथे एक जबाली ऋषी पण येतात. तर हे जबाली ऋषी म्हणतात हे आता तुमचं खूप झालं, मला कंटाळा आला आहे. स्वर्ग, नरक, पाप, पुण्य कोणी बघितलंय? परमेश्वर. कोणी परमेश्वर बघितलं नाही, कोणी स्वर्ग नाही बघितलं. तुमच्यातून कोणी बघितलं नाही? बघितलंय. मग मी काय बोलतो ते ऐका. जीवनाचं खरं वास्तविक सत्य आहे, जे काही आपल्याला मिळालंय आपल्या परिवारानुसार आपण जिथे जन्म घेतलाय त्याचा भोग करणे, त्याचा आनंद घेणे. म्हणून माझं म्हणणं आहे रामचंद्र तुमचा जन्म कुठे झालाय? अयोध्येमध्ये दशरथ महाराजांच्या कुळात झालाय. तुम्ही ते सोडून इथे यायला नाही पाहिजे. चांगलं वाईट, पाप पुण्य, योग्य अयोग्य कोण ठरवणार? त्यासाठी काय मापदंड आहे? म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हे सगळं सोडून केवळ भोग विलास करण्यासाठी तिथे परत या.
रामचंद्र साधारणपणे पूर्ण रामायणामध्ये फार कमी वेळा क्रोधित झालेत. इथे रामचंद्र इतके क्रोधित होतात. का बरं? कारण जबाली ऋषी हे ऋषी आहेत, हे साधू संत आहेत. आणि साधू संत जेव्हा चुकीचं बोलतात तेव्हा त्याचा परिणाम खूप मोठा होतो. समाजामध्ये आपलं स्तर जितकं खाली असेल तितका आपला परिणाम तेवढा कमी आहे. म्हणून खालच्या स्तरावरच्या लोकांनी जरी चुकीची काही वागणूक केली तर त्याचा परिणाम इतका होत नाही. पण जे जितके आदरणीय आहेत, जे जितके पूजनीय आहेत, जे जितके वरच्या स्तरावर आहेत, ते जेव्हा छोटीशी पण चूक करतात तर त्याचा परिणाम खूप होतो. बरोबर? तर म्हणून रामचंद्र कधी ऋषी मुनींवर न रागवणारे रामचंद्र खूप क्रोधित होतात आणि म्हणतात, तुम्ही साखरेला विष लावून साखर खाऊ घालू नका. तुम्ही ऋषीमुनी आहात, जरा नीट विचारपूर्वक बोला. म्हणतात, आपले जे इंद्रिय आहेत हे नेहमी स्वैराचार करण्यासाठी तत्पर असतात. वेदांमध्ये जे काही नियम दिलेत हे आपल्या स्वैराचार करणाऱ्या इंद्रियांसाठी एक कुंपण दिले. गायीला जर बांधून नाही ठेवलं तर गायी जंगलात पळून जाते कधी कधी आणि तिथे ती मग कोल्ह्याच्या वाघ्याच्या भक्षण बनते. तर म्हणून तो जो शेतकरी आहे, जो कुंपण बांधतो, तो गायीच्या विरुद्ध नाहीये, तो गायीला मदत करतोय. तशाच प्रकारे वेदांमध्ये जे काही नियम दिले आहेत हे मनुष्य समाजाला बांधून ठेवण्यासाठी आहेत की काही नियमांचं तरी पालन करा म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल. आणि हे जबाली ऋषी, तुम्ही साधू संत आहात आणि तुम्ही वेदांच्या विरुद्ध कसं काय बोलू शकता? वेदांमध्ये सांगितलंय पाप पुण्य, योग्य अयोग्य, स्वर्ग नरक, आणि तुम्ही त्याच्या विरुद्ध जाऊन म्हणताय की हे सगळं चुकीचं आहे. तुम्हाला, मला इतका संकोच होतोय की दशरथ महाराजासारख्या श्रेष्ठ महाराजांनी तुम्हाला सभेमध्ये स्थान कसं काय दिलं? आणि तितक्यात म्हणतायत की माझ्या वडिलांनी कदाचित एकच जीवनामध्ये चूक केली आहे, ती म्हणजे तुमच्यासारख्या मूर्ख व्यक्तीला त्यांच्या सभेमध्ये स्थान दिलंय. आणि तितक्यात जबाली ऋषींना लक्षात येतं की मी रामचंद्रांना जर इजा दिली असं बोलून तर मग काय फायदा आहे. तर जबाली ऋषी लगेच हात जोडतात आणि म्हणतात, मला माफ करा, मी जे बोललो त्यामध्ये माझा स्वतःचा विश्वास नाहीये, पण मी हे का बोललो माहितीये? येन केन प्रकारेण तुम्ही अयोध्येला यायला पाहिजे म्हणून. भरत महाराज इतके योग्य एक एक प्रस्ताव मांडतायत पण तुम्ही त्याला फेटाळून लावताय. मग माझ्याकडे आता काही पर्यायच नाही उरला. तर मी म्हटलं आता बळजबरीने काहीतरी उलट काहीतरी बोलतो, म्हणजे तुम्ही कदाचित राग येऊन तरी परत याल. गोवर्धन पर्वताची जी लीला आहे त्यामध्ये पण श्रीकृष्ण आहेत बालरूपात आपल्या वडिलांकडे जातात, नंद महाराजांकडे, आणि म्हणतात तुम्ही हे काय करताय? तर ते म्हणतात आपण गवळी आहोत, आपलं सगळं जीवन निर्वाह गायींवर अवलंबून आहे, गाय गवत खातात आणि गवत देणारं हे गोवर्धन पर्वत आहे. तर आपण गोवर्धन पर्वत, त्याच्यावर जे गवत येते ते पावसामुळे येते, इंद्रामुळे येते, तर आपण इंद्रपूजा करतोय. तर तेव्हा बाळ कृष्ण हे आपल्या वडिलांना सांगतात, इंद्राची पूजा करायची गरज नाहीये. इंद्राची पूजा करणं म्हणजे इंद्राला लाच देणं आहे. आणि इंद्र केवळ आपलं कर्तव्य करतोय. खरा व्यक्ती जो हे सर्व सृष्टी चालवतोय तो परमेश्वर आहे. इंद्राची पूजा करायची काय गरज आहे? हे नंद महाराज, तुम्ही कधी कोणाचं वाईट करू नका. जर तुम्ही कोणाचं वाईट नाही केलं तर तुमच्या जीवनात कधी वाईट नाही होणार. तर म्हणून कर्माचे नियम तुम्ही ओळखा. हे कोण म्हणतं माहितीये? श्रीकृष्ण नंद महाराजांना म्हणतात. तर एका अर्थाने हा जो कर्मवाद आहे जो श्रीकृष्ण नंद महाराजांना सांगतायत तो नास्तिकवाद आहे. आणि जसं मी आधी तुम्हाला म्हटलं, कर्मवाद म्हणजे केवळ आपल्या कर्मांना लक्ष द्या, वर कोणी नाहीये. श्रीकृष्ण स्वतः परमेश्वर आहेत, पण श्रीकृष्ण स्वतः नास्तिकवाद सांगतायत. भागवतामध्ये 10व्या स्कंदामध्ये कोणाला, आपल्या वडिलांना नंद महाराजांना, असं कसं काय शक्य आहे? म्हणून भागवतामध्ये पण शिरण्यासाठी केवळ डोळ्यांचा जर वापर केला आपण तर आपण तिथे भ्रमित होऊ. म्हणतो प्रभूजी श्रीकृष्णाचे शब्द आहेत हे, आणि ते श्लोक जर तुम्ही काढले तर त्याच्यामध्ये नास्तिकवाद सांगितलाय. म्हणून आपले शास्त्र अशा प्रकारे रचले आहेत की शास्त्र वाचन नाहीये, शास्त्र श्रवण आहे. शास्त्र वाचायचे नसतात, शास्त्र श्रवण करायचे असतात. का? या गोष्टीला कसं समजायचं, या उदाहरणाला कसं समजायचं, हे जेव्हा आपण श्रवण करू तेव्हा ते उदाहरण आपल्याला समजतं, वाचून आपल्याला समजत नाही. तर श्रीकृष्णांनी असं का केलं? श्रीकृष्णांना सांगायचं होतं इंद्राची पूजा थांबवा आणि गोवर्धनाची पूजा सुरू करा. पण नंद महाराज म्हणतायत पिढ्यानो-पिढ्या आम्ही इंद्राची पूजा करतो, असं अचानक कसं काय थांबवू शकतो? तर पिढ्यानो-पिढ्या जे चालू आहे त्याला थांबवण्यासाठी श्रीकृष्णांना काहीतरी स्ट्रॉंग काहीतरी द्यायला लागलं होतं. आणि नंद महाराजांना हे काय असं तत्व वगैरे कळत नाही, सिंपल आहेत नंद महाराज. म्हणून त्यांना सांगितलं बघा तत्वानुसार पुण्य केलं तर चांगलं होतं,
पुण्य नाही केलं, पाप केलं तर वाईट होतं. मग तुम्ही पुण्य आणि पापावर जास्ती भर द्या. तुम्ही इंद्राची पूजा का करताय? आणि नंद महाराजांना ते पटलं आणि म्हणून नंद महाराजांनी इंद्रपूजा बंद केली आणि गोवर्धनाची पूजा केली आणि म्हणून इंद्राला राग आला आणि म्हणून इंद्राने प्रलय काळी जो वर्षाव असतो तो वर्षाव केला. तर शास्त्रांमध्ये 2 अशा घटना आहेत जिथे परमेश्वराच्या समक्ष नास्तिकवाद बोललाय. तिथे पण श्रीकृष्णांनी एका उद्देशाने बोलला होता आणि इथे पण जबाली ऋषींनी एका उद्देशाने बोलला. का? काही करून रामचंद्रांना अयोध्येला घेऊन जायचंय. तर वशिष्ठ ऋषी हे बघतात आणि वशिष्ठ ऋषींना लक्षात येतं की कदाचित जबाली ऋषींना चुकीच्या नजरेने रामचंद्र बघतायत. म्हणून वशिष्ठ ऋषी येतात आणि म्हणतात, मी जबाली ऋषींना ओळखतो. त्यांचा मूळ स्वभाव नास्तिकवादाचा नव्हे आणि ते ज्या प्रकारे वेदांची अवहेलना केली ते साधारणपणे तशी करत नाहीत. त्यांच्या मनामध्ये तुमच्याप्रती खूप विशेष प्रेम आहे आणि तुम्हाला अयोध्येला आणण्यासाठी ते तसं नास्तिकवाद बोलले, तसा तुम्ही विश्वास करू नका. मग वशिष्ठ ऋषी म्हणतात, रामचंद्रा, वडील जन्म देतात आणि गुरु शिकवण देतात. मी तुझ्या वडिलांचा गुरु आहे. तर म्हणतात, माझं कसं नाकारशील? वडील पहिले गुरु आहेत, आई द्वितीय गुरु आहे आणि आपले आध्यात्मिक गुरु तृतीय गुरु आहेत. पण त्यात मी तुझ्या वडिलांचा गुरु आहे. मग आता माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? मग ते म्हणतात, जर तू राजा बनण्याचं जे पद आहे ते जर स्वीकारलंस तर तू तुझे कर्तव्य करशील, हा माझा आदेश आहे. रामचंद्र आता काय म्हणतील? गुरूंच्या आज्ञेला काय म्हणतील? मग तेव्हा म्हणतात की तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे. तर तुम्ही काय म्हणाले? पहिले गुरु कोण आहेत? दुसरे गुरु कोण आहेत? तिसरे गुरु कोण आहेत? म्हणून मी या क्रमाने ऐकेन. आधी वडिलांची आज्ञा पालन करतो, मग आईची आज्ञा पालन करतो आणि तुमचं पार्किंग मध्ये ठेवलंय, पॉजवर ठेवलंय, या दोघांची आज्ञा पालन केल्यानंतर तुमची पण आज्ञा पालन केली. म्हणून मी तुमचा अपमान नाही करणार, पण क्रमाक्रमाने जायला पाहिजे ना. म्हणून आता मी पूर्वी सगळ्यात आधी वडिलांची आज्ञा पालन करतो. आता वशिष्ठ ऋषी काय म्हणतील? म्हणून रामचंद्रांना फसवणं एवढं सोपं नाही. भरत महाराज हे सगळं जेव्हा ऐकतात म्हणतात, वशिष्ठ ऋषींनी पण जे बोललं त्याला पण फेटाळून लावलं रामचंद्रांनी. मग भरत महाराज म्हणतात, सुमंथरा, कुशा गवत आण आणि इथे मी उत्तरेकडे बघून आता मी इथे उपवासाला बसतो आणि उपवास करून हे प्राण त्यागतो. आता मला याच्यातून एकच सुटका दिसते. रामचंद्र म्हणतात, ही जी विधी आहे ना उपवास करून शरीर सोडायची, ही ब्राह्मणांसाठी आहे, ही क्षत्रियांसाठी नाहीये. भरत महाराज पूर्णपणे हताश झालेत आणि भरत महाराज आजूबाजूला जेवढे सगळे लोक आले त्यांना म्हणतात, कोणीतरी मला मदत करा. मी तेव्हापासून तुमचं प्रतिनिधित्व करतो आणि रामचंद्रांना आणण्याचा प्रयत्न करतो, कोणीतरी मला मदत करा. तर यावेळेस एक खूप श्रेष्ठ व्यक्ती तिथे येतात. आपण या मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी एक मंदिर दिसलं होतं आपल्याला. तिथे पण त्या व्यक्तीचं आणि भरताचं मिलाप स्थान लिहिलं होतं. कोणी वाचलं? ठीक आहे, तुम्ही हरिनाम संकीर्तनामध्ये गुंग होते. तिथे जनक भरत मिलाप लिहिलं होतं. तर मिथिला नगरीवरून सीतादेवींचे वडील जनक महाराज ते पण इथे आले होते रामचंद्रांना आणायला. जनक महाराजांचं विशेष स्थान कोणी सांगू शकतं? जनक महाराज का विशेष आहेत? 12 महाजनामधून महाजन आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण कोणाही व्यक्तीचं नाव नाही घेत, पण 3ऱ्या अध्यायामध्ये जनक महाराजांचं नाव घेतात की जनक महाराज हे शरीर बंधनातून मुक्त व्यक्ती आहेत, तरी पण ते कर्तव्य पालन करायचे. का? तर लोकसंग्रह करण्यासाठी. एक साधारण जनसमाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी कर्तव्य पालन बुद्धी ही खूप महत्वाची आहे. आणि जरी स्वतः आपण कर्तव्यांच्या पलीकडे, जरी आपण मुक्त पुरुष असू, पण योग्य उदाहरण स्थापित करण्यासाठी श्रीकृष्ण जनक महाराजांचं उदाहरण देतात. तर ते जनक महाराज इथे येतात आणि जनक महाराजांना आता स्पष्ट बरोबर माहिती आहे काय योग्य काय अयोग्य. तर जनक महाराज म्हणतात, मी कोणाकडून बोलतोय? मी भरताचा नातेवाईक आहे का? नाही. मी रामचंद्रांचा नातेवाईक आहे का? मी कोणाकडून काही बोलत नाहीये. मी आता मनन करून सांगतो की काय योग्य आहे या परिस्थितीमध्ये. मग आता सगळे जण विचार करत आहेत जनक महाराज जे बोलतील ते बरोबर. मग तेव्हा जनक महाराज म्हणतात, या वादविवादामध्ये भरत महाराज हे जिंकले. हरिबोल. अरे बोल. तुम्ही म्हणाल कसे जिंकले, काय जिंकले, काय कोणी निकाल लावला, कधी निकाल लावला? मी झोपलो नव्हतो. काय झालं का? तर मागच्या 2 मिनिटांमध्ये काही मी मिस केलं का? तर म्हणतात, का बरं?
कारण धर्मावर नेहमी प्रेमाचा विजय होणार. रामचंद्र धर्म प्रतिनिधित्व करतायत आणि भरत महाराज प्रेम करतायत, म्हणून प्रेमाचा नेहमी धर्मावर विजय होणार. आणि नंतर म्हणतात, भरताला म्हणतात, प्रेमाचा विजय झालाय ना, म्हणजे तुझा विजय झालाय ना, मग प्रेमाचं खरं कर्तव्य काय माहितीये? आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या आज्ञेचं पालन करणं. म्हणून तुझं जर रामचंद्रांवर खरं प्रेम असेल तर तू त्यांचं आज्ञेचं पालन कर. कितीही खोल गोष्ट सांगितली बघा. प्रेमाची व्याख्या आपल्या अनुसार काहीतरी वेगळीच व्याख्या आहे. आणि जनक महाराज प्रेमाची व्याख्या देत आहेत, त्याग, बलिदान. तर म्हणतात खरं प्रेम म्हणजे काय? ज्याच्यावर आपण प्रेम करतोय त्याच्या आज्ञेनुसार जीवन जगणं. तर म्हणून म्हणतायत, तू आता रामचंद्रांना विचार, तुझा विजय झालाय, तू रामचंद्रांना विचार, काय करू जेणेकरून तुम्ही प्रसन्न व्हाल. मग भरत महाराज विचारतात, काय करू जेणेकरून तुम्ही प्रसन्न व्हाल. रामचंद्र म्हणतात, मी इथे राहतो, 14 वर्षांनी येतो. मग तेव्हा वशिष्ठ ऋषी भरत महाराजांना सांगतात, एक काम कर, तू रामचंद्रांचा प्रतिनिधी बनून राज्य कर, म्हणजे तेच राजा आहेत पण तू प्रतिनिधी आहेस. मग तेव्हा ते पादुका घेऊन येतात, रामचंद्रांना घालतात. रामचंद्र पण बघतात की भरपूर वादविवाद झालाय आणि या युद्धाला पुढे घेऊन नाही जायला पाहिजे, म्हणून रामचंद्र त्या पादुका स्वीकार करतात. भरत महाराज त्या पादुकांना आपल्या शिरोधारी ठेवतात. रामचंद्र हे बघून की चला मला जसं पाहिजे होतं तसं झालं, भरत महाराजांना आलिंगन करतात. तर म्हणून या सगळ्या गोष्टीला बघून आपल्याला एक लक्षात येतं की भरत महाराज हे किती प्रयत्नशील होते की नाही मला भावाला घेऊन यायचं. तर अजून आपण तिथे पण संध्याकाळी पण आज चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे भरत महाराजांना प्रत्येक व्यक्तीने चुकीचं समजलं, पण जरी 1000 व्यक्तींनी त्यांना चुकीचं समजलं, त्यांनी कधी त्याच्यातून माघार नाही घेतली. जाऊ दे, सगळेजण मला चुकीचं समजतायत ना, मरू दे, ठीक आहे, मी चुकीचंच आहे, मी आता काही प्रयत्न नाही करणार. नाही, वारंवार वारंवार करते. तर इथे आपण अजून एक प्रार्थना करू शकतो. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येणार जेव्हा आपण काहीतरी करू त्याला चुकीच्या दृष्टीने बघितलं जाणार, त्याची गैरसमजूत होणार. तर भरत महाराज प्रामाणिक आहेत, पण त्यांना सर्व जगाने गैरसमजुतीच्या दृष्टीने बघितलं. तर जर भरत महाराजांच्या जीवनात हे झालंय, मग आपल्या जीवनात होणार का? आणि जेव्हा आपण प्रामाणिक असतो, आपण योग्य भावनेने काहीतरी केलंय आणि त्या भावनेला पूर्णपणे आपण व्यक्त नाही करू शकलो, आणि त्यामुळे कारण आपण ते व्यक्त नाही करू शकलो तर कोणीतरी आपली गैरसमजूत करून घेतोय, कोणी आपल्यावर काहीतरी खोटे आळ घालतोय, कोणी म्हणतोय की मला माहिती आहे तुझ्या मनात काय होतं, तुझ्या मनात हे होतं, तेव्हा किती टोचतं, तेव्हा किती वाईट वाटतं. तर तेव्हा आपण भरत महाराजांची आठवण करू शकतो आणि म्हणू शकतो, कोणी कोणी चुकीचं समजलं, कैकेयीने चुकीचं समजलं, कौशल्याने पण चुकीचं समजलं, सुमंथराने चुकीचं समजलं, गुहाराजाने चुकीचं समजलं, भारद्वाज ऋषींनी पण त्याची परीक्षा घेतली, चुकीचं समजलं. इतकं काय तर आता लक्ष्मण पहाडीवर जाऊन आपण बघणार आहोत की लक्ष्मणाने पण चुकीचं बघितलं. म्हणजे या जगामध्ये आपल्या हेतूंना चुकीचं समजणाऱ्या लोकांची लिस्ट जी आहे, यादी आहे, ती खूप लांब आहे. आणि जर भरत सारख्या श्रेष्ठ व्यक्तींना गैरसमजूत होऊ शकते त्यांच्याबद्दल, तर आपल्याबद्दल तर होऊच शकते. पण या सगळ्या घटनेमध्ये आपल्याला एक आश्वासन माहिती पाहिजे, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनम च. म्हणतात श्रीकृष्ण म्हणतात सर्वस्य चाहम. 15व्या अध्यायामध्ये म्हणतात प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात मी आहे. आणि 18व्या अध्यायामध्ये म्हणतात ईश्वरः सर्वभूतानां हृददेशे अर्जुन तिष्ठति. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये परमेश्वर स्थित आहे. तर आपल्याला एक माहिती पाहिजे, हे कदाचित माझ्या शब्दांना बघून चुकीचं समजतायत, हे कदाचित माझ्या वागणुकीला बघून चुकीचं समजतायत, हे कदाचित माझं लिखाण काम बघून चुकीचं समजतायत, पण परमेश्वर माझं लिखाण काम बघत नाहीत, माझी वागणूक नाही बघत, माझे शब्द नाही बघत. परमेश्वर माझ्या हृदयामधले माझे हेतू बघतात. म्हणून लक्ष्मण पण आपल्याला चुकीचं समजू शकतात, पण रामचंद्र कधी चुकीचं समजू नाही शकत. रामचंद्रांनी पूर्ण या घटनेमध्ये कधीही भरताला चुकीच्या नजरेने नाही बघितलं. उलट वारंवार सांगतायत, थांब लक्ष्मणा थांब, येऊ दे, त्याला बोलू दे, आणि तुला जर हाव असेल तर मी त्याला सांगेन तुला राज्य द्यायला, तू राजा बन. म्हणजे
परमेश्वराच्या मनामध्ये आपल्याबद्दल कधीही गैरसमजूत नसू शकते. आपल्याला कितीही कोणीही काही प्रवचन केलं, एक गोष्ट एका दगडावर रेग म्हणतो ना, तसं दगडावर कोरून घ्या तुम्ही. 1000 लोक मला ओळखू शकले नाही तरी परमेश्वर मला ओळखू शकतात. आणि कारण परमेश्वर ओळखू शकतात, एक ना एक दिवस परमेश्वर बघतील की याच्यावर भरपूर लोकांनी आळ घातली आणि भरपूर गैरसमजुती झाल्या. आता माझं कर्तव्य आहे प्रत्येक व्यक्तीला सांगणं, तुम्ही गैरसमजूत केली, तुम्ही या व्यक्तीला ओळखलं नाही. रामचंद्र लक्ष्मणाला ओरडले. लक्ष्मण जे त्यांच्याप्रती इतके समर्पित आहेत त्यांना ओरडले, तुला हवंय का? हा किती कटू शब्द आहे लक्ष्मणासाठी. कारण लक्ष्मण, मी तुम्हाला सांगतो, शेष शेष शेष, दासत्व दासत्व दासत्व, दास. दासाला जेव्हा स्वामी म्हणतात, तुला स्वामी बनायचं आहे का? तो किती मोठा अपमान आहे. तो अपमान पण रामचंद्रांनी लक्ष्मणाचा केला. याचा अर्थ जेव्हापर्यंत परमेश्वर आपल्या बाजूनी आहेत, जेव्हापर्यंत परमेश्वर आपल्या हेतूंना जाणतात, तेव्हापर्यंत आपल्याला भीती करायचं कारण नाही. फक्त विलंब होण्याची भीती होऊ शकते. काळ जाऊ शकतो, विलंब होऊ शकतो. भरताला पण त्या अग्निपरीक्षेतून जायला लागला, पण शेवटी रामचंद्रांनी लक्ष्मणाला आणि इतरांना सांगितलं, तुम्ही भरताला ओळखू शकले नाही. तर म्हणून आपण इथे अशा प्रकारचे जर आपल्या जीवनामध्ये घटना झाल्या असतील, होत असतील किंवा पुढे होणार आहेत, तर त्यासाठी पण आपण एक पूर्वतयारी करू शकतो की भरत महाराजांना इथे प्रार्थना करू शकतो की तुम्ही काहीही झालं तरी तुमचे प्रयत्न सोडले नाही. तुम्ही तेव्हा असं नाही म्हटलं हे दैव आहे, हे दैव आहे नाही म्हटलं, तुम्ही प्रयत्न केले. तुम्ही सगळ्यांना समजूत घातली की नाही नाही, माझ्या मनात असं नव्हतं, माझ्या मनात असं नव्हतं. तर म्हणून इथे आपण भरत महाराजांना प्रार्थना करू शकतो, यदा कदाचित मला पण जर कधी कोणी चुकीच्या उद्देशाने बघितलं, माझे उद्देश ओळखू नाही शकले, तर कृपया मला तुमच्यासारखी शक्ती द्या की प्रत्येक व्यक्तीला मी जाऊन समजावून सांगेन, माझ्या मनात असं नव्हतं, पण असं कधी कधी घडतं. तर इथे आपण ती पण प्रार्थना करू शकतो. आणि नक्कीच तुम्ही सर्वांनी ते दर्शन घेतले राम भरत मिलापाचे. रामचंद्रांचं किती प्रेम आहे भरतावर आणि भरताचं किती प्रेम आहे लक्ष्मणावर, रामचंद्रांवर. तर हे जे 4 नाव आहेत त्यांच्याबद्दल मी थोडंसं बोलतो. राम, लक्ष्मण, राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न. राम म्हणजे मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, रामाचा व्याख्या आठवते कोणाला? रमयती इति राम. आणि लक्ष्मणाचं आहे लक्ष्मणो लक्ष्मी संपन्न, ज्याच्याकडे लक्ष्मी अमाप आहे ते आहेत लक्ष्मण. कुठली लक्ष्मी? सेवेची लक्ष्मी. कारण जीवात्म्याचं स्वरूप काय? जीवात्म्याचं स्वरूप आहे परमेश्वराची सेवा करणं. तर ज्याच्याकडे सेवेची लक्ष्मी अमाप आहे, लक्ष्मणो लक्ष्मी संपन्न. आणि भरत हे नाव काय? तर त्यांनी आयुष्यभर त्याच्यावर चुकीचे आळ घेतले, त्याचा भार वाहिला. आणि चौथं नाव आहे शत्रुघ्न. तर शत्रुघ्नाने कुठल्या शत्रूला मारलं? घ्न म्हणजे मारलं. तर शत्रुघ्नाने कुठल्या शत्रूला मारलं? रामचंद्र परमेश्वर आहेत. भरत महाराजांनी कोणाची सेवा केली? भगवंतांची सेवा केली. लक्ष्मणांनी कोणाची सेवा केली? भगवंतांची सेवा केली. तर भगवंत आणि भगवंतांशी जे जुळलेले असतात भक्त, त्यांना म्हणतात भागवत. तर परमेश्वराशी जुळलेलं जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे भागवत. तर एक पुरुष भागवत असतात, व्यक्ती भागवत असतात, आणि एक पुस्तक भागवत, जसं प्रभुपाद आहेत हे व्यक्ती भागवत आहेत, चालते फिरते भागवत आहेत ते. तर लक्ष्मणाने भगवंतांची सेवा केली, भरताने भगवंतांची सेवा केली आणि शत्रुघ्नाने भागवताची सेवा केली. या दोघांनी परमेश्वराची सेवा केली. आणि शत्रुघ्नाने कोणाची सेवा केली? जे परमेश्वराची सेवा करतात त्यांची सेवा केली. परमेश्वराची सेवा करणं कठीण की परमेश्वराची सेवा जे करतात त्यांची सेवा करणं कठीण? ठीक आहे, दोन्ही प्रकारची उत्तरं आली. पण साधारणपणे परमेश्वराची जेव्हा आपण सेवा करतो ना, अभयदान असतं. परमेश्वर चतुर्भुज आहेत, परमेश्वराकडे सुदर्शन चक्र आहे. परमेश्वरासमोर हिरण्यकश्यप असू दे, हिरण्याक्ष असू दे, रावण कोणी टिकला नाही. म्हणजे जेव्हा परमेश्वराची शरण घेतो ना, आपल्याला माहिती असतं सगळं काही छान होणार आहे, परमेश्वर सगळ्यांची रक्षण करतात, अभयम सर्वदा तस्मै, बरोबर. पण जेव्हा आपण भागवताची शरण घेतो, जेव्हा आपण एका साधारण मनुष्याची, साधारण म्हणजे का? तो जीवात्मा आहे म्हणून, तो विष्णू तत्व नाहीये, त्याच्याकडे सुदर्शन चक्र नाहीये. भरत महाराजांकडे सुदर्शन चक्र आहे का? नाहीये, रामाकडे. म्हणून लक्ष्मण जेव्हा रामचंद्रांची सेवा करतायत एका अर्थाने ते सोपं आहे. भरत महाराज जेव्हा रामचंद्रांची सेवा करतात एका अर्थाने सोपं आहे. पण दासानुदास होणं हे खूप कठीण असतं. तर शत्रुघ्नाने आपल्या मनात
तो जो शत्रू असतो, मी याची नाही सेवा करणार, मी याची सेवा नाही करणार. सगळ्यांना राम भक्त व्हायचंय, सगळ्यांना कृष्ण भक्त व्हायचंय. पण कोणी भक्त काय म्हणतात, रामचंद्रांची सेवा करणं मला नाही जमणार, रामचंद्र खूप आदर्श आहेत. श्रीकृष्णांची सेवा करणं मला नाही जमणार, श्रीकृष्ण खूप मोठी किंमत मागतात. सर्व धर्मान परित्यज्य म्हणतात. मी एक काम करतो, जे रामचंद्रांची सेवा करतायत, जे श्रीकृष्णांची सेवा करतायत, मी गुरुदास बनतो, मी आचार्यांचा दास बनतो, आचार्यांची चांगली सेवा करतो, श्रील प्रभुपादांची चांगली सेवा करतो. त्यांच्या आशीर्वादाने उद्या कदाचित श्रीकृष्णांची सेवा करीन, त्यांच्या आशीर्वादाने कदाचित रामचंद्रांची सेवा करीन. तर तो जो शत्रू आहे आपल्या मनामध्ये, जो आपल्याला गुरूंना आपण एक साधारण व्यक्ती म्हणून बनण्यासाठी भाग पाडतो, यांना पण कधी कधी आजार होतो. मी कधी ऐकलं नाही की श्रीकृष्ण कधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, पण आमचे गुरु महाराज कधीतरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात. आणि मला असं कधी कधी वाटतं की खरोखर गुरूंची सेवा करून काही फायदा आहे का? का नाही मी श्रीकृष्णांची सेवा करीन, का नाही मी श्रीकृष्णांच्या विग्रहांची सेवा करीन? पण ज्याला तत्व समजतं तो काय म्हणतो की श्रीकृष्णांची सेवा करणं आपल्याला शिकवलं कोणी? श्रीकृष्ण योग्य व्यक्ती आहेत सेवा करण्यासाठी, हे आपल्याला ज्ञान कोणी दिलं? आपल्याला संस्कृत भाषा कळत नव्हती तरी मराठीमध्ये भगवद्गीता कोणी दिली? म्हणून ज्या व्यक्तींनी श्रीकृष्णांशी हात जोडून दिला त्या व्यक्तीला विसरून आपण श्रीकृष्णांचे कसे होऊ शकतो? तर म्हणून शत्रुघ्न यांनी युद्धामध्ये कुठल्या शत्रूला नाही मारलंय, शत्रुघ्नांनी आपल्या हृदयातल्या त्या शत्रूला मारलंय. तो म्हणतो की मला मोठ्या मोठ्या लोकांची सेवा करायची गरज नाहीये, जे लोक श्रीकृष्णांची रामचंद्रांची सेवा करतात त्यांची सेवा मी करतो. आणि म्हणून शत्रुघ्नाचं नाव शत्रुघ्न आहे. तशा प्रकारे हे 4 भाऊ आहेत, खूप उत्कृष्ट त्यांचं प्रत्येकाचं एक एक व्यक्तिमत्व आहे. तर इथे आपण 2 मिनिटं भरत महाराजांना प्रार्थना करूया की आम्हाला पण ती शक्ती द्या, आम्हाला पण ती निष्ठा द्या, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये मी रामचंद्रांप्रती एकनिष्ठ राहीन. आणि त्यानंतर मग आपण लक्ष्मण पहाडीकडे जाऊया. हरे कृष्ण.